नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या संदर्भातली ही बातमी आहे. तर 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका आता शिक्षकांना देण्याऐवजी संगणकाच्या स्क्रीनवरती तपासण्यात येणार आहे. तर नेमकी बातमी काय आहे ती आपण समजून घेऊयात. तर समजून घेण्याच्या अगोदर पटकन चॅनल सबस्क्राईब करून टाका. कारण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर ही बातमी सगळ्यात आधी लक्षात घ्या, महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी नाहीये, तर सी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. परंतु येत्या काळामध्ये हीच पद्धत महाराष्ट्र बोर्डासाठी सुद्धा लागू करण्याची शक्यता आहे. पण सध्या तरी बोर्डाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे बोर्डाकडून. नेमका काय आहे बघा, बोर्डाच्या इयत्ता 10वीच्या बघा या ठिकाणी निर्णय जर बघितला तर बोर्डाच्या 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना प्रत्यक्षात हातात देण्याच्या ऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर तपासण्यास दिल्या जाणार आहेत. आता संगणकावर तपासून तेथेच गुण द्यायचे आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरपत्रिका स्कॅन केल्या जाणार असून त्या तपासणीसाठी डिजिटल पोर्टलद्वारे शिक्षकांना दिसणार आहेत. शुक्रवारी सीबीएसईच्या वतीने नवी दिल्लीतून सीबीएसई शाळांसाठी वेबिनार पार पडला. त्यावेळी सीबीएसई परीक्षा नियंत्रक नियंत्रक संयम भारद्वाज जे आहेत त्यांनी ही माहिती दिली. आता कोणी दिली, काय दिली ही गोष्ट बाजूला ठेवू. परंतु या ज्या काही परीक्षा आहेत, परीक्षा झाल्यानंतर तुमच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या स्कॅन केल्या जाणार आणि त्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केल्या जातील एखाद्या पोर्टलवरती. आणि नंतर मग त्या पोर्टलवरती जाऊन शिक्षकांनी तपासायच्या आहेत. कॉम्प्युटरवरती जाऊन त्या प्रश्नपत्रिका तपासायच्या आहेत आणि तिथेच ते मार्क द्यायचे आहेत. तर अशा प्रकारे ही सिस्टम असणार आहे. तर इथे आणखी 2 महत्त्वाचे मुद्दे दिसतात, की पहिला मुद्दा येत आहे, की 10वी-12वीच्या बोर्डाचे पेपर एआयद्वारे तपासले जाणार अशी अफवा विद्यार्थ्यांमध्ये आहे. पेपर एआयद्वारे तपासले जाणार नसून केवळ संगणकीय प्रणाली वापरण्यात येणार आहे. म्हणजे पेपर तुमचे एआयद्वारे नाही तपासले जाणार. पेपर तपासताना शिक्षकच पेपर तपासणार आहेत. हा एक महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे. एआयच्या माध्यमातून पेपर तपासले जाणार नाहीत. दुसरा मुद्दा बघा, उत्तरपत्रिका तपासणी मानवीच आहे. फक्त हे कागदाऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर उत्तरपत्रिका तपासून तेथेच गुण नोंदवले जाणार आहे. म्हणजे एकंदरीत ही जी उत्तरपत्रिका तपासली जाणार आहे, ती स्क्रीनवरती तपासली जाणार आणि तिथेच तुम्हाला मार्क दिले जातील. ओके. तर अशा प्रकारे ही सिस्टम जी आहे सध्या तरी सीबीएसईच्या बोर्डाकडून लागू करण्यात येणार आहे. तर अशी ही बातमी होती. तर नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या असं वाटत असेल, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.